थांब. कानात काही भीती बांधल्यात काय तुझ्या? मी तुला जी काही विचारलं त्याचं उत्तर न देता चाललीस आहे. मम्मी साहेब त्यांच्याशी तर इतका वाद घाल ना, खूप अपमान कर त्यांचा. कुठणारी काय एवढी हिंमत तुझ्या? काय काय करायचं मी? कामावर जायचं, पगार तुमच्या हातात ठेवायचा आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नाची उत्तर बी द्यायची वे. तुमची नोकर नाहीये मी. तुमच्या घरात दोन ज्या चमचे आहेत ना, त्यांना कामं सांगायची, मला नाही. आणि रोज रोज मीच कशाला जेवण वाढायला पाहिजे? चला आता मला जेवायला वाढा. दमून आले मी. तुमच्यासारखं दिवसभर घरात बसून नाही राहत. हो वाघमारे, माझ्या मम्मीशी तोंड सांभाळून बोलायचा. तुझी मम्मी आहे ती, माझी नाही. त्यामुळे काय तोंड सांभाळून बोलायचंय ते तू बोल तिच्याशी. आणि माझ्यावर असाच हक्क गाजवला ना तर ह्याच भाषेत उत्तर मिळेल. मंजू वहिनी, तुम्ही हे सगळं मुद्दामून करताय ना? कशाबद्दल बोलतेस तू? बाहेर जी मम्मी साहेबांशी बोलत होती ती आमची खरी मंजू वहिनी नाहीये. तुम्ही सत्यदादा याची वाट बघत होतात ना, म्हणजे तो आला की लगेच तुम्ही तुमचा तोरा बदललात. आहो मंजू वहिनी, तुमचा असं काय नाही इलाज झालाय? असं का वाईट वागून तुम्ही सत्यदाच्या नजरेत आणखीन वाईट बनताय? खरं सांगा, मुद्दामून करताय ना तुम्ही हे सगळं? हे बघा मंजू वहिनी, जितकं मी सत्यदाला ओळखते तितकंच तुम्हाला सुद्धा ओळखते. तुम्ही असं कधीच वागणार नाहीत. तुम्हाला किती बी त्रास झाला तरी तुम्ही समोरच्याला कधीच दुखवणार नाहीत. हे तुम्ही सत्यदाला का सांगत नाहीत? ए सवे, तुम्ही जरा मला जास्तच गृहीत धरताय. हा, तुला काय वाटलं तुमची माणसं माझ्याबरोबर कसंही बोलतील, कसंही वागतील आणि मी गपगुमान ऐकून घेऊ? आणि ती तुमची मम्मी, ती जरा मला लई हलक्यात घेते. तुमच्यासाठी असेल मम्मी साहेब, पण मी नाही बोलणार. आणि आता राहता राहिला प्रश्न तुझ्या दादाचा. त्याला सगळं मनातलं सांगायचं होतं ना. आता तुझ्या दादाला मैत्री आणि प्रेमातला फरक कळते, त्याला मी काय करू? अहो वहिनी, तुम्हीच मला म्हणलं होतं की सत्यदादा मला आवडायचा म्हणून. असं तुम्हीच म्हणलं होतं मला. आवडायचा आता नाही आवडत. मन बदलू शकत नाही कुणाचं. आणि तुझ्या सत्यादादाला हो म्हणायचं एक कारण सांग मला. गुंड आहे तुझा सत्यादादा. सतत भांडण, मारामाऱ्या एवढंच जमतंय त्याला. असा संसार होत नाही. अहो पण तुम्हीच म्हणलं होतं मला आवडायचा म्हणून. तुम्ही मला त्याला सांगू नको हे सुद्धा वचन घेतलं होतं माझ्याकडून. सवे, जास्त लक्ष घालू नकोस आमच्यात. किती बी झालं तरी परकीस या घरासाठी. त्यामुळे घरच्या गोष्टींकडे लक्ष द्यायची गरज नाही. कॉलेजकडे लक्ष दे. जमत नसेल तर बस घरात. बघितलं का नाही, तिने बेट कशी तोंड उचकून बोलली मला. असं कोणी बोलते का या मोठ्या माणसाला? अहो मम्मी, बाहेर तर लोकांना कळलं ना का मम्मी साहेबांची सून त्यांच्याशी असं वागली तर काय शोभा राहील आपली. एवढा रुबाब झाडणाऱ्या मम्मी साहेब त्यांच्या सुनेसमोर झुकतात.
असंच वाटेल ना सगळ्यांना. बरोबर बोललीस बघ कवे तू. आता ह्या माया सुरबिळे लोक अशी असतील. होय, आणि ह्या असल्या नेबट मंजू वहिनींचं पप्पाला लयच कौतुक आहे बघा. आणि मम्मी तुमचं काय चुकलं? मला सांगा की काय चुकलं तुमचं? एका सासूने आपल्या सुनेला उशिरा येण्याचा जाब विचारला तर त्यात काय चुकलं ना? सांगा की मम्मी काय चुकलं? सत्या बघतोयस ना ती नेबड कशी बोलू तुझ्या मम्मीला ती. अरे काल आलेली ती पोरगी या घरात, आता 4 दिवसांनी निघून बी जाईल. पण तू माझं पोटचं पोरग असून सुद्धा कधी सुद्धा माझी असं बोलला नाही. आता जाऊ दे, तू तरी काय करणार मला? तुला मी तिच्याबद्दल का नाही काय नाही. सॉफ्ट कॉर्नर, सॉफ्ट कॉर्नर. भावला बनलायस बघू तिच्या हातचा. चापट करणार आहे तुला. रागाने काय बघतोस माझ्याकडं? बघितलं ना ती कशी वागली ती. तुला ती उलट उत्तर देऊन गेली की. मम्मी बघितलं मी, आणि या गोष्टीसाठी त्यांना जाब विचारायलाच पाहिजे. कवे आता ह्यांचं लई जोर तर भांडण होणार आहे. चल लवकर चल, कॅमेरा. सवे काय ग, काय झालं? रडतीस कशाला तू? आम्ही तुझ्या बहिणी नाही का रे? आम्ही परके हाव का तुझ्यासाठी आणि या घरासाठी? सवे अगं काय बोलतीस तू? तुला कोणी काय बोललं काय असं? मंजू वहिनी त्या मम्मी साहेबांशी असं का वागले म्हणून मी त्यांना विचारायला गेले होते, तर त्यांनी असं उत्तर दिलं मला. सवे हे बघ, तू त्यांचं काय मनावर घेऊ नकोस. तू ना मला माझ्या सख्या बहिणीसारखी आहेस, आणि हे घर जेवढं माझं आणि जयद्याचं आहे ना, तेवढंच तुझं आणि कवीचं बी आहे. असं का वागतेत रे मंजू वहिनी? अशा नाहीयेत त्या एकदा खरं वागतायत, एकदा नाटकी वागतायत असं मला वाटतंय बघ. त्यांनाच माहिती काय चाललंय ते. असं ही चित्र का वागतेत रे त्या? तू त्यांना जाऊन एकदा विचार ना. सवे तू अति जरा शांत हो. हे बघ, मी त्यांना हेच विचारायला आलो होतो, आणि हे सांगायला बी आलो होतो की हे सगळं चालणार नाही म्हणून. रडू नकोस.